आमदारांची भावना काय आहे ती पण तपासली पाहिजे ना बऱ्याच वेळा। आता तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार आहे, त्यांनी जर स्वतः जर काही वेगळं केलं तर मग त्यांना स्वतःला राजीनामा देऊनच करावं लागेल, उभं राहायचं। जशा जशा लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत त्याप्रमाणे ज्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण मोठ्या प्रमाणात तापताना आपल्याला दिसत आहे। यामुळे ज्या अनेक नेत्यांना मोठाच धक्का बसताना आपल्याला दिसत आहे। त्याच पार्श्वभूमीवरती अजितदादा यांना जे आहे चांगलाच मोठा धक्का आता बसणार आहे, कारण त्यांचे एकदम जवळचे मानले जाणारे व दिग्गज असे नेते जे आहेत निलेश लंके हे जे आहेत त्यांना सोडचिठ्ठी देणार आहे असं बोललं जात आहे। आज पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये जे आहे ते शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत असं बोललं जात आहे। त्यांच्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी शरद पवार गटामध्ये ते जातील असं बोललं जात आहे। त्यासोबत अहमदनगरची जी जागा आहे ती जागा सुजय विखे पाटील यांना जाहीर केली आहे। भाजपने आज जे आहे त्यांच्या 20 उमेदवारांची नावे जी आहेत जाहीर केली आहेत। महाराष्ट्रातून कोण कोण लढणार आहे याची नावे त्यांनी जाहीर केली। त्यामुळे अहमदनगरची जी जागा आहे ती भाजपच्या पदरात पडली। त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना चांगलाच मोठा जबर धक्का यामुळे बसलाय। त्यामुळे अजित पवार यांना अनेक नेते सोडचिठ्ठी देत आहेत। त्याच पार्श्वभूमीवरती आता निलेश लंके हे जे आहेत घर वापसी करताना दिसत आहे। गेल्या काही दिवसापासून ते जे आहेत शरद पवार गटामध्ये घर वापसी करणार किंवा ते वापस जाणार आहेत अशा चर्चा आपल्या कानावरती पडत होत्या, तशा बातम्या देखील येत होत्या, परंतु आता ती एकदा सत्यात उतरली। त्यामुळे अजित पवार यांना जे आहे खूप मोठा धक्का बसलाय असं मानलं जात आहे। तरी तुम्हाला याबद्दल काय वाटते खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा।